जेव्हा एका महान राजाचा मृत्यू होतो तेव्हा त्याचं संपूर्ण राज्यच अस्थिर होतं. चला आज अशाच एका वादळी काळात डोकावून पाहूया, जेव्हा मराठा साम्राज्याने आपला संस्थापक गमावला आणि सिंहासनासाठी एक रक्तरंजित संघर्ष सुरू झाला. हा प्रश्न फक्त इतिहासाचा नाहीये, हा प्रश्न आहे सत्तेच्या स्वरूपाबद्दलचा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्यासमोर नेमकं हेच आव्हान उभं राहिलं होतं. तर मग ही गोष्ट सुरू होते कुठून? आपण थेट जाऊया एप्रिल 1680 मध्ये. शिवाजी महाराजांचं नुकतंच निधन झालं आहे आणि रायगडावर भविष्याबद्दल काळजीत टाकणारे वारे वाहू लागले आहेत. आणि ही सगळी गोष्ट आपण समजून घेणार आहोत 1922 मध्ये प्रकाशित झालेल्या ए हिस्ट्री ऑफ द मराठा पीपल या ग्रंथाच्या आधारावर. तर मग गोष्टीचा पहिला अंक सुरू होतो सत्तेची पोकळी आणि त्यातून जन्मलेलं एक भयंकर कारस्थान. राजाच्या मृत्यूनंतर राजधानीत नेमकं काय घडलं ते पाहूया. या सगळ्या राजकारणाच्या केंद्रस्थानी होत्या सोयराबाई, शिवाजी महाराजांच्या पत्नी. आणि त्यांचा इरादा अगदी स्पष्ट होता. आपला मुलगा राजाराम याला राजा बनवायचं, जरी सिंहासनाचा खरा वारसदार संभाजी असलं तरी. आता हे कारस्थान किती पद्धतशीरपणे रचलं गेलं होतं हे बघण्यासारखं आहे. पहिली गोष्ट, एक खोटं मृत्यूपत्र तयार केलं गेलं. मग दरबारातल्या मंत्र्यांना सत्तेचं गाजर दाखवून आपल्या बाजूला ओढलं. त्यानंतर संभाजीराजांबद्दल अफवा पसरवून भीतीचं वातावरण तयार केलं. आणि शेवटी थेट संभाजी महाराजांना कैद करण्याचे आदेशच पाठवले गेले. दरबारी राजकारण किती खोलवर आणि गुंतागुंतीचं असू शकतं हे यावरूनच कळतं. पण म्हणतात ना, प्रत्येक कथेला एक कलाटणी असते. आणि इथे ही कलाटणी दिली ती कोणी मंत्र्यांनी नाही, तर सामान्य सैनिकांनी. त्यांची आपल्या राजाच्या मुलावरची निष्ठा ती मंत्र्यांच्या लालसेपेक्षा खूप मोठी ठरली. एका साध्या पत्रामुळे संपूर्ण कट उघडकीस आला. आणि इथून कथेचा दुसरा अंक सुरू होतो, संभाजी महाराजांच्या प्रतिक्रियेचा. आपल्याविरुद्ध झालेल्या या कटावर त्यांनी कसा, जलद आणि तितकाच कठोर प्रतिसाद दिला ते आता पाहूया. हे बघा, संभाजी महाराजांनी अजिबात वेळ घालवला नाही. बातमी कानावर पडताच ते थेट राजधानीवर चालून आले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती माहिती आहे? सैन्याने दरबारातल्या कटकारस्थानी लोकांची नाही, तर आपल्या होणाऱ्या राजाची बाजू घेतली. आणि यामुळेच संभाजी महाराजांचा मार्ग एकदम मोकळा झाला. पण सत्तेवर आल्यानंतर संभाजी महाराजांनी उचललेलं पहिलं पाऊल किती कठोर होतं हे या घटनेतून अगदी स्पष्ट दिसतं. या सगळ्या कारस्थानाच्या मुख्य सूत्रधार, त्यांच्या सावत्र आई सोयराबाई, त्यांना दिलेली शिक्षा अक्षरशः अंगावर काटा आणणारी होती. त्यांच्याच महालाच्या भिंतीत त्यांना जिवंत चिणून टाकण्यात आलं. फक्त दूध दिलं गेलं आणि 3 दिवसात त्यांचा मृत्यू झाला. यातून एकच संदेश दिला गेला की सत्तेच्या मार्गात जो कोणी येईल त्याला कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही. पण त्याचवेळी या कठोरतेच्या दुसऱ्या टोकाला एक वेगळाच सल्ला त्यांना मिळत होता. संत रामदासांनी त्यांना पत्र लिहून सांगितलं की प्रजेचं प्रेम जिंका, भीती नाही. एका बाजूला सत्तेसाठीची ही क्रूरता आणि दुसऱ्या बाजूला राजधर्माचा हा आदर्श. या दोन्ही गोष्टींचा दबाव त्या नवीन राजावर होता. बरं, घरातली बंडाळी तर त्यांनी मोडून काढली, पण राज्याच्या सीमांवर शत्रू दबा धरून बसले होते. सिंहासनावरची पकड घट्ट करत असतानाच संभाजी महाराजांना चारी बाजूनी होणाऱ्या आक्रमणांना तोंड द्यायचं होतं. आणि ही स्लाईड बघा, ह्यावरून त्यांच्या कारकिर्दीची धडाकेबाज सुरुवात लक्षात येते. म्हणजे सत्ता हाती आली आणि ते लगेच कामाला लागले. 1681च्या सुरुवातीलाच थेट मुघलांचं श्रीमंत शहर बुराणपूर लुटलं. त्याच वर्षाच्या शेवटी जंजिऱ्याच्या सिद्धीला वेढा घातला आणि मग पुढच्याच वर्षी थेट पोर्तुगीजांच्या गोव्यावर हल्ला चढवला. म्हणजे बघा, एकाच वेळी अनेक आघाड्यांवर युद्ध सुरू होत. ह्या सगळ्या युद्धांमध्ये गोव्यात एक असा काही अजब प्रकार घडला जो ऐकून विश्वास बसणार नाही. पोर्तुगीजांसोबतची लढाई इतकी भीषण होती की त्यांची अवस्था अगदीच बिकट झाली होती. आणि तेव्हा त्यांच्या व्हाईसरॉयने एक असं पाऊल उचललं जे इतिहासात क्वचितच घडलं असेल. तुम्ही विचार करा, त्यांनी काय केलं? अनेक वर्षांपूर्वी मृत पावलेल्या संत फ्रान्सिस झेवियरची कबर उघडली, आपल्या पदाचा राजदंड त्या मृतदेहाच्या हातात ठेवला आणि जाहीर केलं की आता हा संतच गोव्याचा गव्हर्नर जनरल आहे. म्हणजे संभाजी महाराजांच्या हल्ल्यामुळे शत्रू इतका घाबरला होता, इतका हताश झाला होता की त्यांना वाचवण्यासाठी एका मृत माणसाला सत्ता द्यावी लागली. यावरून त्या युद्धाची तीव्रता काय असेल याचा अंदाज येतो.
आणि आता या संपूर्ण खेळात एका मोठ्या खेळाडूची एंट्री होते, तो म्हणजे खुद मुघल बादशाह औरंगजेब. आणि एका कौटुंबिक वादामुळे हे प्रकरण आता मराठा साम्राज्यासाठी खूप मोठं संकट बनणार होतं. ही स्लाइड बघा. परिस्थिती किती विचित्र होती. एका बाजूला औरंगजेब, जो शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा राज्य गिळंकृत करायची स्वप्न बघत होता, आणि दुसऱ्या बाजूला त्याचाच बंडखोर मुलगा शहजादा अकबर, जो स्वतःच्या बापापासून जीव वाचवण्यासाठी त्याच मराठ्यांकडे म्हणजे संभाजी महाराजांकडे आश्रय मागायला आला होता. आणि संभाजी महाराजांनी अकबराला आश्रय देण्याचा निर्णय घेतला. हा एक खूप मोठा धोरणात्मक निर्णय होता. या एका कृतीने त्यांनी थेट मुघल बादशालाच आव्हान दिलं. म्हणजे आता हा संघर्ष फक्त प्रादेशिक राहिला नाही, तर दोन साम्राज्यांमधलं थेट युद्ध बनलं. पण म्हणतात ना, बाहेरचा शत्रू कितीही मोठा असला तरी घरातले शत्रू जास्त धोकादायक असतात. तेच इथे झालं. संभाजी महाराजांच्या शत्रूंनी आता अकबराचाच वापर करून त्यांना सिंहासनावरून हटवण्याचा नवीन कट रचला. पण यावेळी संभाजी महाराजांनी कोणतीही कसर सोडली नाही. आणि गंमत म्हणजे हा कट उघड केला तो खुद अकबरानेच. यानंतर जो सूड उगवला गेला तो अत्यंत भयंकर होता. कटकारस्थाने करणाऱ्यांना हत्तीच्या पायी देण्यात आलं. अगदी शिवाजी महाराजांच्या खाजगी सचिवालय सोडलं नाही. आणि शिर्के घराण्याची तर अक्षरशः सामूहिक कत्तल करण्यात आली. या एका कृतीने अंतर्गत विरोधाचा आवाज कायमचा बंद झाला. राज्याला स्थिर करण्यासाठी उचललेलं हे एक अत्यंत टोकाचं पाऊल होतं. तर आतापर्यंत आपण काय पाहिलं? एका राजाचा उदय, ज्याला घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी लढावं लागलं. पण इतिहासात या गोष्टीकडे कसं पाहिलं जातं हे समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे बघा, ज्या 1922च्या ग्रंथाच्या आधारावर आपण ही गोष्ट ऐकली, तो ग्रंथ संभाजी महाराजांच्या कारकिर्दीचं चित्र कसं रंगवतो? दरबारी कट कारस्थानं, सत्तेसाठीची क्रूरता आणि सतत चाललेली युद्ध असं. पण आता ही स्लाइड बघा. काळ बदलतो तसा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोनही कसा बदलतो हे यातून स्पष्ट दिसतं. 1922चा तो ग्रंथ फक्त घटनांचा तपशील देतो, पण आजचा दृष्टिकोन त्याच घटनांना एका मोठ्या बलिदानाच्या कथेचा भाग मानतो. म्हणजे संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येमुळेच मराठे सुडाच्या भावनेने एकत्र आले असं सांगितलं जातं. आणि हाच प्रश्न शेवटी उरतो, नाही का, की एखाद्या नेत्याचा वारसा नक्की कशाने ठरतो? त्याच्या काळात घडलेल्या घटनांनी की त्याच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी सांगितल्या जाणाऱ्या कथांनी? एकाच राजाच्या आयुष्याचे हे दोन वेगवेगळे अर्थ आपल्याला इतिहासाच्या स्वरूपाबद्दलच पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडतात.